तर मित्रांनो, ही पालखी इथे थांबलेली आहे बऱ्हाणपूरला. पालखी पाटसवरून बारामतीच्या दिशेने येत होती आणि बऱ्हाणपूर या ठिकाणी ती थांबलेले मित्रांनो. आणि तुम्हाला मी आता त्याची बैल दाखवतो. आता इथलं प्रोसेस कसं आहे ते पालखीचं दाखवतो. जेव्हा पालखी पाटसमार्गे बारामतीला येते तेव्हा उंडवडी गावात एक मुक्काम असतो. आणि आता या ठिकाणी या पादुका आहेत, त्या पादुका उचलायचं काम चाललं आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. आणि पादुका या बऱ्हाणपूर या गावामध्ये ठेवल्या जातील विश्रांतीसाठी, दर्शनासाठी. सगळ्या वारकऱ्यांचं जेवण या ठिकाणी होतं. बैलांनासुद्धा सुट्टी दिली जाते आणि या ठिकाणावरनं बैल बदलली जातात. तर ही पालखी मित्रांनो आतमध्ये चालली, तुम्हाला दाखवतोय मी आता. दिसते ही संत तुकाराम महाराज यांची पालखी या ठिकाणी दर्शनासाठी आता आतमध्ये ठेवली जाते. आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात गर्दी भरपूर होईल. मोठा मंडप या ठिकाणी लावलेला आहे, ग्रुप ग्रामपंचायत बऱ्हाणपूर. आता तुम्हाला मी दाखवतोय या ठिकाणची ही जी बैलजोडी आहे, ही बैलजोडी या रथाची सोडलेली आहेत. आणि आता या बैलांना आराम मिळणार आहे. एक वैशिष्ट्य सांगतो या पालखीचं, की जेव्हा ही बैलजोडी नेमलेली असते तेव्हा दोन बैलजोड्या असतात. आता ही एक बैलजोडी आहे आणि दुसरी एक बैलजोडी आहे. दोन बैलजोड्या असतात. म्हणजे समजा 20 किलोमीटरचं अंतर जर पार करायचं असेल तर 10 किलोमीटर अंतरावरती बैलजोडी बदलली जाते. आता आपण तुम्हाला मी दाखवतोय आता या बैलजोडीचं. तर मित्रांनो, आपण जाऊया आतमध्ये. ज्या ठिकाणी बैल आहेत, बैलजोडी बदलली जाते त्या ठिकाणी आपण जाऊया. वाटेत जाताना काही वारकरी भेटले, ते म्हणाले आम्हाला पण कॅमेऱ्यामध्ये घ्या. आपण त्यांना कॅमेऱ्यामध्ये घेतलं. तर त्या बैलजोडीची खासियत अशी आहे की 10 किलोमीटरवरती बैलजोडी बदलली जाते. आता ही बैलजोडी इथं मोकळी केली जाणार. आणि आज सकाळी जी बैलजोडी त्या उंडवडे गावातून हल्ली होती ट्रकमध्ये, त्यांना आधी आणून 10 किलोमीटर पुढं सोडलं जातं, त्यांना आराम दिला जातो. आणि ही आणलेली बैलजोडी ही ओढत बऱ्हाणपूरपर्यंत आलेली आहे. आता इथून ही 10 किलोमीटरला दुसरी बैलजोडी असणार आहे. आणि ज्यांनी आता ओढत आणलेले आहे ती बैलजोडी बारामतीला आता ट्रकमध्ये जाणार आहे. असं ह्यांचं सिस्टम असते मित्रांनो. खरंच बैलजोडी नेमताना इतकं नंबर येण्यासाठी इतकं कसरत घ्यावी लागते. 6 महिने 8 महिने पुढचा 2-3 वर्षापूर्वीच्या आधीच नंबर असतात. हे कुठली बैलजोडी नेमायची हे या संत तुकाराम महाराजांच्या जे मंडळ आहे, विश्वस्त आहेत, ती कमिटी असते, त्या कमिटीवरती अवलंबून असतं. आणि ती कमिटी बैलजोडी कुठल्या वर्षी घ्यायची याची नेमणूक ते स्वतः करत असतात. तर मित्रांनो, खरंच बैलजोड्या खतरनाक आहेत. ही आत्ता जी दिसते तुम्हाला, ती ही बैलजोडी आत्ता होती. उंडवडी गावापासून या बऱ्हाणपूरपर्यंत या आता जे ते शिंगाचं काढतायत हे त्यांचे शेतकरी मालक बैलाचे, ती बैलजोडी उंडवडी गावापासून बऱ्हाणपूर गावापर्यंत पालखी ओढत आणलेली आहे त्यांनी. आता या बैलांना विश्रांती मिळणार आहे. आता हीच बैलं पुढं बारामतीला ट्रकमध्ये जाणार आहेत आणि तिथं थांबणार आहेत. बरोबर 12:30 ते 1च्या दरम्यान बऱ्हाणपूरमध्ये हे आले होते बैल. सकाळी 8-9 वाजल्यापासून बैल ओढत आहेत 1 वाजेपर्यंत. जवळजवळ 5 ते 6 तासाचं अंतर कापल्यानंतर, पालखी ओढल्यानंतर त्यांना आता विश्रांती मिळणार आहे या बैलांना. ही समोरची 2 बैल आणि त्यांना ट्रकमध्ये घालून पुढे बारामतीला नेणार आहेत. आता बारामती इथून कमीत कमी 10 किलोमीटर राहिलेले. तर ते 10 किलोमीटरचं अंतर या बैलाच्या ती पुढची बैल आता ओढणार आहेत. परंतु इथं 3 वाजेपर्यंत मुक्काम आहे.
म्हणजे विश्रांती आहे, दर्शनासाठी ते पालखी ठेवलेली आहे आणि सगळ्या वारकऱ्यांना जेवण आणि थोडी विश्रांती मिळणार आहे, हे याचं खासियत आहे. तर हे दिसतात ना मित्रांनो बैलजोडी, ही बैलजोडी आता आपल्याला या पालखीला हे लोक वारकरी झुंपणार आहेत. खरंच मित्रांनो बैलजोडी इतकी जबरदस्त आहे, खतरनाक आहेत, धाडधिप्पाड बैल आहेत. तर आत्तापर्यंत या भरणपूरपर्यंत जी बैल आणली होती ती ही आहेत बैलं. त्यांना ट्रकमध्ये भरायचं काम चाललं आहे. आरामात त्यांना ट्रकमध्ये भरलं जातं, ती सेपरेट त्यांची गाडी असते. बैलांना आतमध्ये आरामात बसवलं जातं, दोन्ही बैल आतमध्ये बसवतील आणि बैल पुढं बारामतीला जातील मुक्कामाला. उद्या सकाळी जेव्हा बारामतीहून पालखी हलेल आणि काटेवाडीला जाईल तेव्हा हे आता जे आपण बघतोय त्या गाडीमध्ये बैल बसवतात, ती बैल उद्या काटेवाडीला पुढं ओढत जातील आणि ही समोरची बैल दिसतात ही आता झोपणार आहेत. तर ही दोन्ही बैल बघा मित्रांनो, बऱ्हाणपूरपर्यंत आता त्याने ओढत आणलं होतं, ती बैल या ट्रकमध्ये बसवलेली आहेत. अशा पद्धतीचं या बैलाचं नियोजन केलं जातं. सगळ्या वारकऱ्यांचं आता जेवणाची सोय चाललेली आहे, बैल आतमध्ये बसवलेले आहेत गाडीत. सगळे वारकरी आनंदाने जेवत आहेत, चालून चालून भूक लागलेली असते, काही जेवण करून विश्रांती करतात. बरेच वारकरी हे कुठं पण झोपतात, गवतात झोपतात, झाडाखाली झोपलेले आहेत, जिथे जागा मिळेल तिथे आपापल्या पद्धतीने आश्रा घेऊन आराम करतात. आता ह्या बैलांना सुद्धा चारा दिला होता, त्यांची पोटं भरलेली आहेत, त्यांचे मालक त्यांच्याबरोबरच आहेत. बैल एकदम तगडा आहेत. आणि हे सुद्धा मित्रांनो बैल दिसत ना समोरचे, हे पण पालखीचे बैल आहेत. जी संत तुकाराम महाराजांची पालखी असते त्या पालखीच्या पुढे हे रथ ओढत असतात, पण छोटा रथ असतो, हीच बैल आहेत. ही सुद्धा काही कमी नाहीत, पण त्यांना मान जो आहे तो त्या पालखीचा मिळालेला आहे आणि यांना या पालखीचा मिळालेला आहे, एवढाच फरक आहे. तर ही बैल भरलेली आहेत मित्रांनो. आणि हा ट्रक आता त्या ट्रकचा फळका लागल्यानंतर ट्रक पुढे निघून जाईल. मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनची घंटी दाबायची आणि लाईक करायला विसरायचं नाही. या ठिकाणी वारकऱ्यांचं जेवणसुद्धा चाललं आहे. आता या बैलजोडीबरोबर जे होते वारकरी त्यांचं जेवण चाललं आहे मित्रांनो. खालीच बसलेले वारकरी आहेत सगळे, कुठलाही मनात भेदभाव नाही. पंधरवळ्या सगळ्याला वाढलेले आहेत आणि आता काही क्षणात ह्यांची सगळ्यांची जेवणं चालू होतील. चला तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. या वाहनामध्ये बैलजोडी आता निघून चाललेले. चला बाय.